मी बाहेर आली स्वयंपाक करत करत, कारण इथं आईच्यात आणि ह्याच्यात भांडणं सुरू झालेली आहेत. ते कारण मोबाईल. माझ्या आईवर मी भांडते तर टीव्ही लावू नको मी ब्लॉग करताना, कारण असेच करून माझे 2 व्हिडिओ ब्लॉक झाले आहेत. टीव्ही येतोय मध्ये. शेतीत जशी फसल उगवती ना तशी माझ्या मम्मीच्या डोक्यात बी फसल उगवती पांढरे केसांची. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तो आज का ब्लॉग कुछ अलग होने वाला है, क्योंकि आज मैं ब्लॉग बनाने वाली हूँ मराठी में. हाँ, आप जो भी कॉन्वर्सेशन होगा आपसे वो सिर्फ मराठी में होगा. तो मराठी में करने का हमने सोचा है, तो स्टार्ट करते. मराठी ही बोलूंगी मैं, ठीक है ना मम्मी? मम्मी बोल रही दोनों मिक्स करो, हिंदी और मराठी नहीं. आज का ब्लॉग मराठी में ही करेंगे. देखते हैं ऑडियंस को कौन सा पसंद आता है, ये वाला मराठी या फिर हिंदी. कमेंट में जरूर बताइए कौन सा बनाऊं मैं. ज्यादा कर आप बोले दोनों तो दोनों बनाऊंगी. सिर्फ कमेंट में बताना और सब्सक्राइब करना. तर बघा माझी आई आता टीव्ही बघत बसलेली आहे. आपण मराठीत करायचं ब्लॉग ठरवला आहे. आई इकडे बघा. मग आज मराठीत आहे, तुमच्यासाठी सोपंच आहे मग, है ना? मग बोला मराठीत. तर आता आहे ना स्वयंपाकाची तयारी चालली आहे. आम्ही जरा बाहेर गेल्यामुळे उशीर झालाय. जरा नाही, खूपच उशीर झालाय. 8 वाजलेत आणि स्वयंपाक आत्ता चालू झालेला आहे. कांदा वगैरे कापून घेते मी. आता मटकी करणार आहे. मम्मीचा उपवास पण आहे, पण उशीर झाल्यामुळे काही खास बी करू शकत नाही जेवायला, त्यामुळे साधं सिंपल करणार आणि जेवणार. मी बाहेर आली स्वयंपाक करत करत, कारण इथं आईच्यात आणि ह्याच्यात भांडणं सुरू झालेली आहेत. ते कारण मोबाईल. काय झालं? काय संबंध आहे का मोबाईलचा? ओय, मोबाईल घेतोय हातातला लगेच. मम्मीचा फोन आहे, मम्मीचा फोन सारखा घेतो तो, त्यामुळे मम्मी त्याच्यावर चिडती. हा ना मम्मी? मग काय मग सकाळी दुपारी कवा गेलाय तो 3 वाजता. टीव्हीच लावू नका तुम्ही. माझ्या आईवर मी भांडते तर टीव्ही लावू नको मी ब्लॉग करताना, कारण असेच करून माझे 2 व्हिडिओ ब्लॉक झाले आहेत. टीव्ही येतोय मध्ये, कॉपीराईट येते आणि ते ब्लॉक झालेत. समजलं का आई? काय तर बोला, समजलं का नाही? करती बाई बंद. करती म्हणली, बघू आतापासून. नुसतं बोलायचं नसतं, करून मी दाखवायचं असतंय. लावा आता, मी काम करायला आली आत. तर आता मी आधी मटकी भाजून घेत आहे, कारण उशीर झालेला आहे. भाजी पटकन शिजावी, त्यामुळे मटकी भाजून मी मटकीची आमटी करणार आहे. चांगली भाजून घेऊया म्हणजे लवकर शिजेल. 10-15 मिनिटं शिजेल लगेच, पण त्यासाठी आधी भाजली बी पाहिजे नीट. भाजी टाकली आता, जरा काय लागलंय बसते जरा. माझ्या मावशीचा फोन आलेला आहे, मम्मी फोनवर बोलत आहे, कारण मावशी माझी हो. तर आता आमचं जेवण करून झालेलं आहे. मी गच्चीवरती आली आहे. मिनिट लाईट लावते. हो लागली. गच्चीवर आली कारण टाकी भरायची. मग अरे खरी बाहेरची पण लाईट लावते. पाऊस येतोय, पण पावसात आली वरती मी. काहीच टाकी भरायची आणि कपडे सुद्धा घ्यायचे मला. चला कपडे घेऊया, जाऊया खाली. कपडे तर काय वाळले नसतील, पावसाच आहे चालू दिवसभर, पण घ्यायचे कपडे फॅन खाली घालायचे. लागतात, ओली येतलंय. वारणे खूप लांब गेले कपडे तारावरचे. तर काय कपडे घेईपर्यंत टाकी भरली. आता जाऊया, नाही तर टाकी वाहील. आपल्यालाच बंद करायला लागेल, कारण तिचं बी काम चालू आहे. हात ओलाय. मी तर नाही बंद करणार, माझा हात पोहोचत नाही अशी बोलती. कपडे पडले. कडी बसवणं काय, सगळ्या लाईटा बंद झाल्या आहेत. आले. हे बघा गाईस, माझी आई केस मोकळी सोडून बसली आहे. कारण सांगू का तुम्हाला? खूप म्हणजे खूप कॉमेडी कारण आहे त्याच्या मागे. काय होतं सांगतेच तुम्हाला मी. इकडे बघा, म्हणलं
म्हणलं मी फ्रेम मध्ये येऊन बोलावं. तर याचं मागचं कारण असं आहे, ते काय होतं ना, खेती असते का नाही, खेती शेतीत जशी फसल उगवती ना, तशी माझ्या मम्मीच्या डोक्यात बी फसल उगवती पांढऱ्या केसांची, आणि ती दररोज काढली जाती. मम्मीला मी विचारलंय, मी असलं कोणतं औषध वापरता ज्याच्याने रोज उत्पादन होते, सांगावं आम्हाला बी. वाढत नाही. हा? आणि काय खाते बघितलं का, माती खाती काहीच, माती काय बी सवय लावती, काय बी आई ही. बोलणंच अवघड आहे. आणि मला ठेव म्हणते यार. चला आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या भाषेत बघायला आवडेल, हिंदीत का मराठीत. आणि नक्की सबस्क्राईब करून जावा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. It's alright. It's alright. It's alright.